नमस्कार मंडळी, कुठलाही सण आला म्हटलं की पुरणपोळी ही आलीच. पण ही पुरणपोळी ना एकदम लोण्यासारखी कशी बनवायची आज तुमच्यासोबत मी शेअर करते. इकडं आपण पुरण शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता सुरुवातीलाच आपण एकदम डाळ अशी एकदम गाळ शिजलेली आहे. ही आहे हरभरा डाळ, आपण व्यवस्थित शिजवून घेतली. पुरणाच्या चाळणीमध्ये सगळी हरभरा डाळ काढून त्याचं खालचं वेळवणं जे पाणी असतं डाळीचं ते काढून घेतलं, म्हणजेच येळवणं काढून घेतलं. आणि इकडं गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये थोडंसं तूप घातलं. तूप घातल्यानंतर लगेच शिजून घेतली डाळ आणि इथं अर्धी वाटी गूळ घातला. आता जेवढी डाळ आपण घेतली ना तेवढंच तुम्ही त्या प्रमाणात साखर घाला, किंवा तुम्हाला कमी गोड पुरण पाहिजे असेल तर कमी साखर किंवा गूळ वापरला तरीसुद्धा चालेल. पण मी इथं दोन्ही एक समान प्रमाणात वापरलेलं आहे. अर्धी वाटी गूळ, अर्धी ते पाऊण वाटी गूळ वापरला आहे आणि अर्धी वाटी साखर वापरली, कारण मला पुरण हे जे आहे ते सपक हवं आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर ही दोन्ही वापरू शकता. जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही बरोबर वापरा, कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखर कमी घाला. तर 2 वाट्या आपल्या डाळीसाठी इथं आपण 1.5 वाटी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. तर आपलं पुरण जे आहे ते पुरणाला व्यवस्थित असं चटका देऊन घेऊया. चटका देऊन घ्यायचा म्हणजे बघू शकता यामध्ये थोडीशी वेलची घातली. चटका देऊन घेणे म्हणजे पुरण व्यवस्थित असं पुरण आणि साखर गूळ जे घातलेलं आहे ते सगळं मिक्स करून व्यवस्थित असं याला घट्ट होईपर्यंत हलवणे, यालाच चटका देणे असं म्हणतात. आमच्याकडे असं चटका देणे याला म्हणतात. तर बघा व्यवस्थित असं पुरण घट्ट होईपर्यंत याला आता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. बघू शकता आता पुरण घट्ट झालं की नाही ते कसं ओळखायचं पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक 10 ते 15 मिनटं बघू शकता गॅसवरती कंटिन्यू कढई हलवत राहायची आहे. गॅसची फ्लेम मोठी केली तरी कंटिन्यू आपण ही डाळ आणि गूळ मिक्स केलेलं आहे ते हलवत राहायचं आहे पुरण. आणि हे बघू शकता उलटानं रोवून बघायचं. उलटानं रोवलं की लगेच समजते. उलटानं जर पडत असेल तर अजून पुरण झालेलं नाही म्हणायचं, आणि उलटानं जर तसंच बसलं व्यवस्थित तर पुरण आपलं वाटण्यायोग्य झालेलं आहे, म्हणजे पुरणाला चांगला चटका बसलेला आहे असं समजायचं. तर कढई गरम आहे, पुरण गरम आहे. लगेच इथं पुरणाची चाळणी घेतली, खाली एक पातेलं घेतलं. पातेलं लगेच गरम आहे तोवरच हे पुरण आता आपण वाटून घ्यायचं आहे. आता या प्रकारची चाळणी सगळ्यांकडे अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर मिक्सरवर पुरण कसं वाटायचं हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी इन्स्टंट व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. आणि आता या चाळणीनं पुरण कसं वाटायचं दाखवते बघा. ग्लास घेतलाय आणि गरम आहे तोवरच जितक्या फास्ट करता येईल तितक्या फास्ट हे पुरण पटपट वाटून घ्यायचं, म्हणजे तेवढाच आपल्या पुरणपोळीला वेळ कमी लागतो. तर पुरण वाटण्यासाठी खूप वेळ जातो. पुरण तयार करण्यासाठी मला वाटतं पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळ्यात जास्त वेळ पुरण तयार करण्यासाठी लागतो. तर इकडे बघू शकता गरम आहे तोवरच इकडे सगळं पुरण मी वाटून घेतलेलं आहे. आता ही शेवटची बॅच होती बघा. इथं आपल्या लोण्यासारखं पुरण वाटून तयार झालेलं आहे बघा मंडळी. तर आज आता सण आले म्हटल्यानंतर वटसावित्रीची पौर्णिमा आलेली आहे. वटसावित्रीच्या पौर्णिमेसाठी खास स्पेशल आपण पुरणपोळी आणि आमरस बनवायचा असतो, किंवा आमरसाचा पुरणपोळीचा घरामध्ये नैवेद्य करतात, खाण्यासाठी पण करतात. पुरणपोळी हा नैवेद्याचा मान आहे. तर पुरण तयार झालेलं आहे. इकडं मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आता कणिक भिजवताना यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे, फक्त कणिक भिजवताना थोडीशी पुरण करणे अगोदर भिजवा, म्हणजे कणिक चांगली भिजली ना, जितका जास्त वेळ कणिक भिजेल ना तितक्या पोळ्या चांगल्या होणार आहेत. तर यामध्ये मी दुसरं काही घातले नाही, फक्त मीठ घालायचं आणि पाणी घालून व्यवस्थित हाताने चुरून एकदम जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी कणिक मळून घेतलेली आहे. तर आपल्याला ज्या पद्धतीनं पोळ्या लागतात, शक्यतो बऱ्यापैकी पातळ कणिक घेतात बरेच जण, तर इथं मीडियम कणिक आहे बघा. जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. तर बघू शकता यातला एक छोटासा गोळा काढून घेतला आणि याची आता पारी तयार करून घेऊया. हे बघा. तर बरेच जण खूप पातळ कणिक करतात, तर त्या पातळ कणकेच्या पोळ्या मला तरी लाटता येत नाही जास्त पातळ असल्यानंतर. तर त्यामुळे इथं मीडियमच मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आणि याला जास्त चेचत बसायची पण गरज नाही. कणिक जर सकाळी तुम्ही लवकर भिजवली ना तर कणिक चांगली भिजली की लगेच आपलं पुरण हे व्यवस्थित तयार होतं. तर आपल्या पोळ्या बऱ्यापैकी होत आलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता मी एक तुम्हाला पोळी करून दाखवते पोळ्या कशा बनवायच्या. तर हे बघा, आपल्याला जितकं पुरण घालायचं आहे ना तेवढं पुरण आपण यामध्ये वाटीमध्ये घालायचं आणि उरलेली वरची जी कणिक आहे ती कणिक काढून घ्यायची. हे बघा, तुम्हाला मी कणिक घेतली तेव्हा तुम्हाला वाटत असेल की ही जास्त कणिक होते, पण वरची जी कणिक असते ती वरची उरलेली कणिक मी काढून घेतलेली आहे बघू शकता. तर आपल्याला पाहिजे तेवढं पुरण यामध्ये आपल्याला भरता येतं. बघू शकता पुरण भरून झालेलं आहे. आता लगेच पोळ्या लाटून घेऊया. हे बघा, एकदम अलगद पद्धतीनं पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा मस्त.
तर कणिक पातळ असेल तर पोळी अगदी अलगद लाटायची आहे. आणि हो, बऱ्याच जणांच्या पोळ्या फुटतात. तर का फुटतात तुम्हाला सांगते. जर पुरण पातळ असेल आणि कणिक घट्ट असेल तरीसुद्धा पोळ्या फुटतात. आणि जर पुरण थोडंसं घट्ट झालं असेल आणि कणिक पातळ असेल तरीसुद्धा पोळ्या फुटतात. त्यामुळे पुरण आणि पोळीचं कॉम्बिनेशन हे सेमच पाहिजे, नाहीतर पोळ्या त्यामुळेच फुटतात. बघू शकता कणिक ही आपली जितकं पुरण पातळ आहे तितकीच पातळ कणिकसुद्धा आहे. तर इथं बघू शकता पोळी लाटून झालेली आहे. आणि आता लगेच ही पोळी तव्यावरती घालूया, तव्यावरती टाकूया. तव्यावरती टाकल्यानंतर लगेच आता पोळी ही भाजून घ्यायची आहे. बघू शकता मस्त. तर इथं आपल्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. एक पोळी मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली होती, बघू शकता मस्त. आता लगेच पोळी हातानेच उलटायची. सुरुवातीला जर पोळी आपण तव्यामध्ये टाकली ना त्यावेळेस हातानेच उलटून घ्यायची, कारण काय होतं उलटण्यानं जर तुम्ही उलटायला गेलात तर आपली पोळी फुटते. त्यामुळे ही हातानेच उलटायची. आणि बघू शकता हळूहळू पोळी फुगू लागलेली आहे. तर मी इथं थोडंसं कमीच तेल लावते, कारण मला परत वरून तूप लावून खायला पोळी आवडते, त्यामुळे थोडंसं कमी लावते. नसेल तर तुम्ही नाही तेल लावलं तरीसुद्धा चालेल, अशाच पोळ्या भाजल्या तरीसुद्धा चालतील. पण त्या पोळ्या खूप पांढऱ्या दिसतात, त्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेते पोळ्यांना. हे बघा मस्त. बऱ्याच जणांकडे भरपूर तेल लावून पोळ्या भाजल्या जातात, त्याला तेलच्या म्हणतात. गावाकडे गेलात तर तुम्ही अजूनसुद्धा अशा पद्धतीने तेलच्या करतात. पूर्वीच्या काही लोक तेलच्या अशा करायचे, भरपूर तेल सोडायचे बाजूनी कडेने आणि मस्त अशा ह्या पोळ्या तयार करून घ्यायच्या. हे बघा. तर कणिक भिजत असताना मी यामध्ये काही हळद वगैरे घातलेली नाही, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. एक पोळी भाजून झालेली आहे. दुसरी पण पोळी बघा लाटून किती टम्म अशी फुगले, बघा बरं किती मस्त अशी फुगले. अगदी खरपूस अशा ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या मस्त. पण पोळ्या भाजताना लक्ष ठेवायचं फुल गॅसवर भाजायच्या, कारण बारीक गॅसवर जर पोळ्या भाजल्या तर अगदी कडक होतात, त्यामुळे त्या पोळ्या नरम राहत नाही आहेत. म्हणून काय करायचं, फुल गॅसवरती शक्यतो पोळ्या भाजून घ्यायच्या. थोडंसं तेल लावायचं आणि ज्यावेळेस पोळी आपण शक्यतो गरम गरमच खायची आणि थोडंसं तूप घेऊन खायची वरून. तर मस्त अशी टम्म फुगलेली पोळी तयार झालेली आहे, बघू शकता. तर कणिक भिजवताना पोळी तयार करताना सगळी रेसिपी मी आपल्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे. आता राहिला प्रश्न कटाच्या आमटीचा, म्हणजेच आपल्या येळवण्याच्या आमटीचा. तर इथं येळवणं काढून घेतलं होतं आणि येळवणं थोडंसं कमी घट्ट होतं, म्हणून मी शिजवून घेतलेली डाळ होती त्यातली डाळ थोडीशी काढून घेतली होती, येळवण्यामध्ये टाकली होती. आता ही डाळ जी आहे ती हाताने व्यवस्थित चुरून घेते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमटी आणि पोळी दोन्ही करून दाखवणार आहे. आणि आणखी डिटेल तुम्हाला पोळीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. कणिक तिंबण्यापासून ते कुकर लावण्यापर्यंत सगळ्या डिटेलमध्ये मी पुरणपोळीचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा. तर आज तुम्हाला माझ्या पद्धतीची कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला, किंवा येळवण्याची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही. आत्तापर्यंत तर तुम्ही एवढ्या व्हिडिओला प्रेम दिले आणि इथून पुढे सुद्धा व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाही, कारण आमटी जर तुम्ही एकदा ही बघितली ना अशीच आमटी करणार, कारण या आमटीचे माझे खूप फॅन आहेत. मी ज्यांना ही माझी येळवण्याची आमटी खाऊ घालते ना, सगळे भरभरून कौतुक करतात. सगळ्यांना ही माझी अशी कटाची आमटी खूप आवडते. तर गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये घातलं, फोडणीसाठी लागतं तेवढं. आता तुम्हाला कटाच्या आमटीला तुम्ही केवढं तेल घालता तेवढं घातलं, जिरे मोहरी घातली. तर मंडळी इथं मी आमटीसाठी एक खास मिश्रण तयार केलेलं आहे किंवा वाटण तयार केलेलं आहे. खोबरं, आलं आणि लसूण. आणि लसूण ते काढताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं. इथं मी हे खलबत्त्यातच काढलेलं आहे. खोबरं खिसून घालायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं. तर हे खलबत्त्यात वाटून घेतलं होतं, लगेच हे फोडणीमध्ये घातलं. आता यामध्ये ताजा ताजा कढीपत्ता आणि थोडीशी हळद घातली. आता ही सगळी फोडणी आपण मीडियम हीटवरती व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वाटणसुद्धा. बघा वाटण थोडंसं लालसर झालेलं आहे. लगेच यामध्ये आता मसाले घालूया. आता यामध्ये घातला थोडासा अर्धा चमचा सांबर मसाला. हो, मी याला सांबर मसालाच वापरते, माझं हे सिक्रेट मसाला आहे. आणि यामध्ये घातलं लाल तिखट, थोडंसं मी इथं काळा मसाला घातलेला आहे. लाल तिखट आणि काळा मसाला घालून जर तुम्ही भाज्या केल्या तर अगदी मस्त होतात, जास्त तिखट होत नाहीत आणि कलरसुद्धा भाजीला खूप छान येतो. तर आता इथं आपण हे करून घेतलेलं जे येळवणं आहे ते येळवणं थोडं या मिश्रणामध्ये किंवा या पेस्टमध्ये घातलं आणि याला काय करायचं, फुल गॅस करायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी, गरम पाणी घाला किंवा तुम्ही येळवणं घातलं ते लगेच थोडंसं वाफवून घ्यायचं. म्हणजे असं केल्यामुळं काय होतं माहिती आहे का, हे खोबरं जे आहे ते चांगलं तेलामध्ये परतलं जातं आणि ते परतल्यामुळं काय होतं, त्या खोबऱ्याचं तेल जे आहे ते पूर्ण तेलामध्ये बघा सुटतं बघा फोडणीमध्ये. आणि अशा पद्धतीनं आपल्या आमटीला जो आहे तो कट खूप छान येतो. हे बघा मस्त तेल सुटलंय बघा. ही पेस्ट जी आहे ती चांगली पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतली आहे बघा.
आता इथं आमटीला तुम्ही कशी आमटी ढवळली कशी केली तरी याचा कट तुम्ही आमटी म्हणजे पूर्ण संपेपर्यंत जाणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कटाची आमटी केली तर बघू शकता. तर आपण जे येळवणं बारीक करून घेतलं होतं किंवा आपलं जे येळवण होतं ते येळवण आपण लगेच या फोडणीमध्ये घातलं बघू शकता. आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला कटाची आमटी बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ओतायचं आहे. तर मी इथे 3 ते 4 माणसासाठी येळवण्याची आमटी बनवते त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात बनवलेली आहे बघू शकता. हे बघा शिजवून घ्यायची चांगली आमटीला. आता जर तुम्हाला या आमटीवरती जराही कट आलेला दिसत नसेल तर शिजल्यानंतर तुम्ही बघा इतका छान असा कट येतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याची चांगली उकळी काढून घेऊया. आणि टेस्टला तर तुम्हाला काय सांगू बापरे मस्त लागते. बघा छान अशी येळवण्याची आमटी तयार झालेली आहे. वर्षभरामध्ये कुठलेही सण असू दे कटाची आमटी आणि पोळी तर पुरणपोळी आपली हमखास ठरलेलीच असते. आता आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला तर आवर्जून आमरस सुद्धा केला जातो. तर अशा पद्धतीने इथं मी कटाची आमटी फोडणी घातलेली आहे. आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ. आता याला मस्त अशी याची उकळी काढून घ्यायची आपल्या आमटीची. तर दरवेळेस मी अशाच पद्धतीनं आमटी बनवते आणि माझी आमटी प्रत्येकाला प्रचंड आवडते. घरामध्ये तर सगळेच आवडीने खातात. आता मी तुम्हाला सांगायचं म्हणून नाही सांगत पण खरंच या पद्धतीने जर तुम्ही आमटी बनवलीत ना खूप टेस्टी होते. आणि तुम्हाला सांगते हे बघा मस्त असा कट किती छान आला बघा बरं बाजूनी मस्त. हे बघा पूर्ण आमटीची उकळी निघालेली आहे. बारीक गॅसवर आमटी उकळून घ्यायची, फुल गॅस अजिबात करायचा नाही. आमटी शिजण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. आमटीतले आतलं जी डाळ आहे ती शिजण्यासाठी नाही, येळवण्याची आमटी व्यवस्थित मिळून येण्यासाठी 15 ते 20 मिनटं व्यवस्थित मीडियम हीट बारीक गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची तिला बघू शकता. अधूनमधून हलवत राहायचं. आलेला कट कुठंही जाणार नाही. सुरुवातीला जी प्रोसेस केली ना आमटी करताना मी तशी प्रोसेस करून बघा. खोबरं थोडंसं आणखीन जास्त वापरलं तरी सुद्धा चालेल. खोबऱ्यामुळं काय होतं तेल सुटतं आपल्या आमटीला आणि आपली आमटी खूप छान अशी तयार होते. मस्त अशी कटाची आमटी भन्नाट तयार झालेली आहे. पुरणपोळी तर तुम्हाला दाखवती कशी बनवली मी. आमटीसुद्धा दाखवली. आमटीची सुद्धा एकदम भन्नाट रेसिपी आहे. तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. झणझणीत अशी कटाची आमटी आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे बघू शकता. आमटी आता थंड झाल्यानंतर वरचा जो फेस आहे तो निघून जातो आणि मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आहे बघा. कमी प्रमाणामध्ये मला आमटी बनवायची होती त्यामुळे मी थोडंसं तेल कमी वापरलेलं आहे तरीसुद्धा आमटीला भरपूर असा कट आलेला आहे. तर रेसिपी नक्कीच आवडली. लगेच रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खायचं आहे आणि मजेत राहायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. वरून साजूक तुपाची धार मस्त अशी खायला घ्यायची. छान सुरेख अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. बाय एव्हरीवन.